नमस्कार. मुंबई तकच्या या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत. मी माधवी देसाई. कालच माझगाव सत्र न्यायालयानं राज्याचे माजी मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या एका याचिकेवर महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. अर्थात ती याचिका फेटाळली आहे. मात्र ही याचिका फेटाळताना माझगाव सत्र न्यायालयानं जी टिप्पणी केलेली आहे त्याची खूप चर्चा होती आणि त्याच ऑर्डरची कॉपी माझ्याकडे आलेली आहे. त्या गोष्टीबद्दल कालपासून खूप बोललं जात आहे, कारण कोर्टानं असं म्हटलेलं आहे की धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचे संबंध हे लग्नासारखेच आहेत. मात्र करुणा या पत्नी आहेत की नाही याचा निर्णय योग्य फोरममध्ये व्हावा असं म्हणत धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंना 2 लाखाची पर मंथ 2 लाखाची पोटगी द्यावी. हा जो काही वांद्रे कोर्टाचा निर्णय होता तो निर्णय आता माझगाव कोर्टानेही अबाधित ठेवलेला आहे. त्यामुळे आता ती पोटगी करुणा मुंडेंना मिळणार आहे. मात्र कोर्टाच्या ज्या काही टिप्पणी होत्या त्या जास्त महत्त्वाच्या होत्या आणि त्याच अनुषंगानं या संपूर्ण मुद्द्याविषयी बोलण्यासाठी स्वतः करुणा मुंडे आपल्यासोबत आहेत. करुणाताई, खूप धन्यवाद. तुम्ही आलेला आहेत मुंबई तकवर आणि तुमचं खूप स्वागत आहे मुंबई तकच्या या मुलाखतीमध्ये. खरं तर पहिला माझा हाच प्रश्न आहे की हा जो काही महत्त्वाचा निर्णय आलेला आहे काल, त्या निर्णयावर तुम्ही समाधानी आहात का? तुम्हाला वाटतंय म्हणजे तुम्हाला यापेक्षा वेगळा निर्णय अपेक्षित होता की तुमच्या अपेक्षापेक्षा चांगला निर्णय झालेला आहे कोर्टाचा? नाही, मी समाधानी आहे आणि न्यायाधीश साहेबांच्या मी मनापासून खूप खूप आभार मानते, धन्यवाद करते. आणि जसे की त्यांनी याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे की लग्न सारखेही रिलेशन होते आणि जसे की त्यांचे वकिलांनी हे मुद्दा मांडला होता की रेहत पण नाही आहे सोबत घरामध्ये, तो कसं बिना राहून तुम्ही 21 वर्षाचा 22 वर्षाचा मुलगा कुठून आला? आणि असं राहू शकत नाही ना, कोणी 27 वर्ष असं राहू शकत नाही. तो हे खूप चांगली पद्धतीने जज साहेबांनी न्यायाधीश साहेबांनी निकाल दिलेला आहे. मी समाधानी आहे याच्यामध्ये. मात्र तुम्ही कधी आणि का ठरवलं की आपल्याला आता कोर्टात जायला पाहिजे? ती वेळ का आली तुमच्यावर? कधी गेलात तुम्ही कोर्टामध्ये? कधीपासून हा लढा तुम्ही लढताय? जसे पहिल्यांदा माझं ज्यावेळी आमचा वाद सुरू झाला तो खूप 1.5 वर्ष 2 वर्ष मी हेच प्रयत्न करत होती की नाही, कुठे ना कुठे आपला पॅचअप होणार आहे. झगडा तो कोणते नवरा बायकोमध्ये नाही होत आहे, पण आपला पण पुढे पॅचअप होणार आहे 1 2 3 महिन्यामध्ये. ज्यावेळे त्या शांत होतात त्यावेळे त्या येतात आणि परत आपला घर गृहस्थी असंच चांगली पद्धतीने चालू शकते. आणि आपले 2 मुलं बाळ आहे, मी कुठे जाणार आता? 45 वर्षाची वयामध्ये एक स्त्री कुठे जाऊ शकते? आणि आज माझ्या समोर काही खूप मोठा भविष्य पण नाही आहे जे मी खूप कष्ट करू. ते सगळी गोष्टी बघताना मी निर्णय घेतला की नाही, आपण थोडा शांतपणे घेऊ. पण त्यांनी काय केलं, माझ्यावरती एक डिफॉर्मेशनचा केस टाकला, ज्याच्यामध्ये त्यांनी असं वाटलं होतं की कुठे ना कुठे मी पैसेमध्ये सेटलमेंट करू शकते, पण असं काय झालेलं नाही. मला 50 कोटीची ऑफर होती, ज्या ऑफर मी फेटाळली आणि हायकोर्टामध्ये आमच्या कन्संट्रम फाईल्ड आहे. असंच मी काय असे वेग गोष्ट मी करत नाही. हायकोर्टामध्ये आमच्या कन्संट्रम फाईल्ड आहे. 3 कोटीची DD जे आहे त्यांची अजून अडकलेली आहे तिकडे. पण मी ज्यावेळे मला माहीत पडला की नाही, तुम्हाला नाव हटवावं लागेल, तुम्ही बायको नाही आहे, तुम्ही लिव्ह इन रिलेशनमध्ये आहे, हे 2 गोष्टी ज्यावेळे मला माहीत पडली की असं लिहून कोर्टामध्ये ह्यांनी दिलेलं आहे आणि धोके से माझी साईन करून घेत आहे, त्यावेळे मी हे सांगितलं की नाही, मला नाही पाहिजे. आणि त्यावेळे मी निर्णय केला की, आणि त्यांनी मला काय सांगितलं, तेलारामानी जजचे समोर, महिला जज होती त्या, आणि त्यांचे समोर न्यायाधीशांचे समोर मला काय सांगितलं की तू खूपसूरत आहे, तुला कोणी पण भेटू शकतं, तू 50 कोटीमध्ये दुबईमध्ये जाऊन दुसरं लग्न कर. माझे नवऱ्यानी, त्यांचे वकील लोकांनी, सगळ्यांनी मिळून सांगितलं मला, तुम्ही मला तलाक देऊ शकतो पण मला दुसरी शादी करण्याच्या तुम्ही डायरेक्शन तुम्ही देऊ शकत नाही ना एक नवरा म्हणून. तर त्यांनी मला अशी डायरेक्शन दिली. तो त्या ऐकून माझे पेरचे नीचेची खालची जमीन खसकली
की जे व्यक्ती माझ्या नवरा कम माझी आत्मा होता, आत्मासारखा होता, आणि आज त्यांना माहिती आहे की त्यांच्याशिवाय मी जीवू शकत नाही, मी जगू शकत नाही, तो माझा संसार आहे, जरी त्यांना काही झाला तर त्यांच्यासोबत माझी मृत्यू होणार आहे, असं आमचा नातं होता. तरी पण त्यांनी मला इतकी वाईट त्यांनी मला सल्ला दिली. त्या सल्ला ऐकून मी त्या सांगितला की नाही, तुम्ही सोडा, आता मी लढणार आहे पुढे. आणि त्यावेळी आम्ही लढा सुरू केला. आणि त्याच्यानंतर पण मी 5 महिने गप्प होती. पण मला काय केला, जेलमध्ये टाकला. एकदा माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर ठेवली पोलीस लोकांच्या समोर, आणि 3 वर्षासाठी मला जेलमध्ये टाकण्याचा प्रोग्राम होता यांचा. मला जेलमध्ये टाकला. 16 दिवसमध्ये माझी बेल झाली. नंतर परत मला पुण्या जेलमध्ये टाकला. 45 दिवस ॲट्रॉसिटीमध्ये ठेवला. असं परत. आणि माझे घरचे बाहेर दर दिवस पोलीस उभे राहायच्या. मला कधी घेऊन जाणारे, जेलमध्ये टाकणारे, मला असं कळत नाही होता. तो ही सगळी गोष्ट बघून मी अशी मेंटल सारखी झाली त्यावेळे. आणि त्यानंतर मी विचार केला की नाही, मला लढावं लागेल असे घाणेरडे लोकांच्या सोबत. आणि जेलमध्ये मी जे बघितलेलं आहे की फक्त माझ्यावरती अन्याय नाही केलेला, माझ्यासारखी अशी खूप महिला आहे ज्यांच्या वरती अन्याय केलेला आहे लोकांनी. आणि हे सगळी गोष्ट बघून मी हे लढा सुरू केला. जेलमधलं आयुष्य सोपं नसतं. तुम्ही 40 दिवस जवळपास जेलमध्ये राहिलेला, 45 दिवस. तर कसं होते ते दिवस, किती अवघड होतं तुमच्यासाठी जेलमध्ये राहणं? अवघड जरी आपला कोई बाहेर काढण्यासाठी आहे, तो आपल्याला एक आहे ना उम्मीद असते की नाही, कोणीतरी मला बाहेर काढण्यासाठी, बाहेर माझ्या लढण्यासाठी आहे. पण माझे मॅटरमध्ये तुम्ही विचार पण करू शकत नाही की किती वाईट काळ मी बघितलेला आहे जेलमध्ये, की मला बाहेर काढण्यासाठी बाहेर कोणीही नाही होता. फक्त माझी एक बहीणचा एहसान आहे माझ्यावरती, ज्याच्यासोबत मी 2008 पासून बोलत नाही होती. तिने मला इंदोरमधून आणून माझी बेल करून दिली. नाही तो 45 दिवस ॲट्रॉसिटी सारखे केसमध्ये 5 दिवसामध्ये बेल होते ॲट्रॉसिटीमध्ये, पण मला 45 दिवस ठेवला गेला. मात्र तुम्ही सांगता की कशा रीतीनं तुमचे हे संबंध होते. तर आपण थोडंसं इतिहासात जाऊया, पास्टमध्ये जाऊयात. कशी भेट झाली तुमची धनंजय मुंडेशी? पहिल्यांदा कधी भेटलात, कुठे भेटलात तुम्ही? जे एक भैयू महाराज होते, ज्यांचे आश्रम खूप मोठा आश्रम होता. सगळे महाराष्ट्राचे सगळे मोठे मंत्री, इनफॅक्ट नरेंद्र मोदीजी साहेब पण तिकडे येत होते. आणि माननीय स्वर्गीय जे माझे सासरे आहे गोपीनाथ मुंडेजी, ते पण येत होते. आणि त्या हां MP मधल्या आश्रमामध्ये, इंदोरमध्ये आमचे घरचे जवळ होता तो आश्रम. आणि तिकडे आले होते, तिकडे आमची भेट झाली. पण कशी भेट झाली? म्हणजे का समोरासमोर तुम्ही आलात, काही बोलणं झालं होतं? नाही, काय बोलणं झालं नाही होता. आमची जसंच मी आश्रममध्ये गेली, आणि फॉर्च्युनेटली काय झालं ना की मी आश्रममध्ये जात पण नाही होती. आणि मी हे जे बाबा असते त्याच्यावरती माझा काहीही विश्वास नाही आहे, मी कोणालाही मानत नाही. पण माझी आई दर दिवस जायच्या त्या आश्रममध्ये. त्यांनी सांगितलेलं, आज तू चल माझ्यासोबत, तुला काहीतरी मतलब आहे ना अच्छा आशीर्वाद मिळेल. आणि तू मी असे पोरांनासारखी जगायचे त्यावेळे. हां, तो माझी आईला माझी खूप असे काळजी होत होती त्यावेळे, की अशी मतलब आहे ना मुलांसारखी जगती. हां, तो कसं काय करू मी, तिला अशी ओरडती, कोणावरती झगडती, असं माझा कॅरेक्टर होता. तो तिने सांगितलं माझी आईने की तू चल माझ्या सोबत. तो मी गेली त्यांच्यासोबत की चलो आज चलते मम्मी के साथ. तो त्यावेळे जसंच मी गेली त्यांच्यासोबत माझी टक्कर झाली आणि मी खाली पडली. हां, आणि कसं पण मतलब एक असं फिल्मी सारखा झाला. आणि नंतर आम्ही दोनों सोबत बसले. हां, आणि मी काय मी जसं सांगितलं की मुलासारखे असे वागणूक मी करत होती अगोदर. तो मला असं चीड येत होती आणि मी बाहेर गेली. तो माझे पाठीमागे आले. हां, आणि मला कार्ड दिला की तुला तुझ्या किस्मत तरी चांगली करायची आहे, तर तू या नंबरवरती कॉल कर. तो मी सांगितलेला, अरे कार्ड फाडून त्यांच्या तोंडावर मारला.
आणि सांगितला तुझी किस्मत बुरी झालेली आहे, त्याच्यासाठी तू मला हे कार्ड दिलेलं आहे आणि मला तुम्ही खाली पाडलं, आता तू बघ तुझ्यासोबत काय होणार आहे, असं मी सांगितलं. मतलब एक झगडे से आमची जे आहे भांडणातून आमचा मिलाप झालेला आहे. किती साल होतं ते? 1996, 29 डिसेंबर 1996. तारीख पण लक्षात आहे तुमच्या? हां, कसं विसरू शकते मी. 16 वर्षाची आयुमध्ये जरी कोणी मुलगीला मुला भेटते तो ते विसरू शकत नाही कधीही. 7 जन्ममध्ये मी विसरू शकत नाही ते डेट. आणि त्यानंतर तुम्ही मुंबईला आलात? नाही, त्यानंतर नाही. त्यानंतर खूप ऑब्स्टिकल्स आले, खूप मोठी गोष्ट आहे. पण फिर आमचं लग्न झालं 98मध्ये. त्यानंतर फिर मी मुंबईमध्ये आली. अच्छा. पण तुम्ही मुंबईत आलात तेव्हा मग पुन्हा धनंजय मुंडेंशी कॉन्टॅक्ट कसा आला तुमचा? नाही, लग्न झाल्यानंतर आम्ही दोघं सोबत होते ना. पण मग त्याच्या आधी म्हणजे मध्ये एवढे 2 वर्ष गेली, तर हे 2 वर्षात कसं झालं? तुमची पुन्हा कधी भेट झाली? नाही, खूप आमचे ऑब्स्टिकल्स झाले. मी इतके थोडक्या टाईममध्ये बोलू शकत नाही. जसे की आमचे त्यावेळे पण माझी आईला पण हे लग्न मान्य नाही होता. त्याच्यासाठी खूप मतलब आम्हाला कष्ट करावं लागला. त्यांची आईला मंजूर होता, पण त्यांचे जे वडील आहे वडिलांना मान्य नाही होता. त्याच्यासाठी आमचे जे 96 पासून 98 पर्यंत खूप ऑब्स्टिकल्स आले, तरी पण त्या ऑब्स्टिकल्सला पार करून आम्ही लग्न केला. आणि त्यानंतर आम्ही 99मध्ये आम्ही मुंबईमध्ये आलेलो. मग लग्न कुठे झालं तुमचं? इंदोरमध्ये. म्हणजे कशा रीतीने लग्न झालं? कोण कोण उपस्थित होतं लग्नाला? वैदिक रीती से आमचं लग्न झालेलं आहे. एक मंदिर होता इंदोरमध्ये, तिथेच त्यांचे घरचे 2-3 लोक होते, त्यांचे जिजाजी, त्यांची बहीण आणि त्यांचे दोस्त लोक, आणि माझे घरचे पण 2-3 लोक होते. पूर्ण फॅमिली तो आली नाही होती, क्योंकि सगळ्यांना असं माहीत पण नाही होता. आणि माझे फ्रेंड सर्कल के 5-6 लोक होते. पण लग्न झाल्यानंतर तुम्ही मुंबईत आलात, आणि मुंबईत आल्यानंतर मग तुमचा संसार सुरू झाला का? धनंजय मुंडे पूर्ण वेळ राहायचे का तुमच्यासोबत? कसं होते तुमचं एकूण संबंध? पूर्ण वेळी राहत होते माझ्यासोबत. आणि त्यानंतर कसं आहे ना, की मी पण जास्त इंदोरमध्ये राहत होती, क्योंकि माझी पण स्टडी चालू होती. मी 9th फेल होती ज्यावेळी मी धनंजय मुंडेला भेटली, त्यावेळी मी 9th फेल होती. पण ह्यांनी मला सांगितलं की नाही, तू इतकी मोठे व्यक्ती, मी वकील होणार आहे, लॉ केलेला आहे त्यांनी, तो मी वकील होणार आहे, मोठा वकील होणार आहे मी, तो तू असे पढे लिखे नवऱ्याची अशी अनपढ गंवार बायको चालेल नाही, तू पढ, अजून तू पढ पुढे. त्यांनी माझी स्टडी चालू करून दिली. तो मी 10th 12th सगळं मी केलेलं आहे त्यावेळे. तो मी पढत होती. तो मी जास्त इंदोरमध्ये राहायचे. हां, लग्नानंतर पण. आणि त्यांच्या पण लॉ सुरू होता, तो त्या सिम्बॉयसिसमध्ये होते. पण हफ्तेमध्ये 2 वेळे या तो वो आते थे या तो मैं पूना जाती थी या बम्बई आती थी. ऐसे हमारा खूप अच्छा रिश्ता था. फिर हम लोग मुंबई में रहने लगे. मुंबई के बाद फिर मैं मतलब फर्स्ट ईयर में मुझे कुछ ऐसी बेकार बातें मालूम पड़ी. मुझे किसी ने झूठ बोला था कि सच बोला था कि मेरे पति का किसी और लड़की से अफेअर सुरू झालेला आहे तिकडे. तो ते ऐकून मी मतलब मी आपला होशोहवास मी खो बेटी. आणि मी सांगितलेला नाही, मला तो काही नाही करायचं, पढाई मला अजून नाही करायचं है ना. मी धडक्कन तो होतीच अगोदर, पण मला अजून पढाई नाही करायचं. तुमचे प्रेमामध्ये पडून मी 10th 11th 12th आणि BA फर्स्ट इयर केलेलं आहे, पण आता मला नाही पढायचं आहे. आणि तुम्हाला जरी मला ठेवायचं आहे तर तुम्ही सोबत ठेवा, नाही तर तुम्ही सोडा. तो त्यांनी मला परमनंटसाठी हे मुंबईमध्ये आणलं. आणि तिकडे जून 2003मध्ये आम्ही घर खरेदी केला. तिकडेच आम्ही राहिले. आणि 2004मध्ये मी प्रेग्नेंट झाली. 5मध्ये आमचा मुलगा झाला. जे BJPचा स्थापना दिवस आहे 4/6/2005, त्या दिवशीही माझा मुलगा झालेला आहे. माझे नवरे पण त्यावेळे BJPमध्ये होते. हां, पण कहाणीमध्ये ट्विस्ट आला तो 2001 साली, जेव्हा त्यांचं लग्न झालं राजश्री. काहीही ट्विस्ट नाही. त्यांच्या लग्नाबद्दल मला काही माहीत नाही होता.
हे ट्विस्ट कधी झालेला आहे आणि त्यानंतर 2008मध्ये माझी बहिणीसोबत असा घाणेरडा कृत्य झालेला आहे. त्यांनी मला सांगितलं की माझ्यासोबत असं असं झालेलं आहे. तर माझ्या नवऱ्याने सांगितलं नाही 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 असंच फक्त मला पटवावण्यासाठी असं करत आहे ती, मला माझ्यासोबत तिला लग्न करायचं आहे. अरे असं कसं होऊ शकतो. तो मी त्यावेळी विषप्राशन केला होता. हां, आणि त्यानंतर माझी आईला गोष्टी मालूम पडली तर त्यांनी सांगितलं की मी हे पोलीसमध्ये जाणार आहे, कंप्लेंट करणार आहे. त्यांच्यावरती इतका प्रेशर टाकला की त्यांना सहन झाला नाही आणि त्यांनी पण आत्महत्या केली आईने. आणि त्यानंतर फिर चालेल अभि आईचे नंतर सगळ्यांनी सांगितलं आता तू गप बस, एक मृत्यू झालेली आहे, तू पण विषप्राशन केला होता, आता शांत बस, तिला सोबत बोलू नका आणि तुम्ही दोघांचे संसार चांगली पद्धतीने जगा. तुमचे मुलाबाळा एकदम 1-1 वर्षाचे आहे, त्याच्यासाठी तुम्ही शांतपणे जगा. हे सगळी गोष्ट बघताना माझे हस्बंड मला मी इंदोरमध्ये होती त्यावेळे पण, हाँ मुलींना घेऊन मी इंदौर में आईकडे रहत होती. तो के बहुत छोटे हैं ना बच्चे, इसके लिए यहाँ बम्बई में कोई संभालने वाला नहीं था. तो त्यावेळे पण परत माझे हस्बंड मला इंदोरकडून मुंबईमध्ये घेऊन आले आणि तिकडे घर खरेदी केला, राहिले आम्ही. आज इतके वर्ष सोबत राहिले आम्ही आणि चांगली पद्धतीने आमचं घर खूप चांगली पद्धतीने चालत होता. पण तुम्हाला कधी कळालं की राजश्री मुंडेंसोबत त्यांचं लग्न झालेलं आहे किंवा त्यानंतर तुमचा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होता का? कारण तुम्ही म्हणता त्यांच्यासोबत होता तुम्हालाही त्यावेळी मुलं झालेली होती, मग तुम्ही तेव्हा विरोध केला नाही का त्या लग्नाला? हे मला 2015मध्ये माहीत पडलं. हां, इतके वर्षानंतर. क्योंकि मी अगोदरपासून मी टी व्ही बघत नाही, काय बघत नाही. आणि जे माझा नवरा आहे फेसबुक और इंस्टाग्राम वगैरे सगळं जे सोशल मीडिया आहे हे तर तुम्हाला माहिती आहे की 2010चे पुढेही आलेलं आहे. आणि मला माहीत पण नाही होतं. आणि 2021पर्यंत पण मी फेसबुक इंस्टाग्रामवरती कधीही माझा अकाउंट नाहीही होता आणि मी बघत पण नाही होती. माझ्याकडे फक्त एक फोन होता, वो भी विदाउट इंटरनेटचा, आणि ज्याच्यावरती फक्त माझे नवऱ्याचा फोन येत होता आणि फक्त 5 नंबर याच्यामध्ये होते. इतकी मी ऐसे मतलब बॅकवर्ड मतलब मेंटली इतकी बॅकवर्ड होती मी. 1970मध्ये होती मी. इतकी एक मीडियावरती इतकी मी कनेक्टेड नाही होती आणि तो पण त्यांच्या काहीही डालत नाही होते. तो मला कुठे माहीत पडणार? कोणत्याही व्यक्तीसोबत माझ्या काय बोलणार नाही, काय नाही, कोई रिलेशन नाही, कुठे मला माहीत पडणार? राजकीय नेते होते तर त्यांचं लग्न झालं हे तर कुठून तरी तर कळू शकतं ना. मग इतकी वर्ष तुम्हाला कळालं नाही? इतके मोठे नेते होते हेच मला कळलं नाही इतकी वर्ष. हे खूप विचारणीय गोष्ट आहे. आणि नेते काय असते मला हे सुद्धा कधी माहीत पडलं माहिती आहे तुम्हाला? ज्या वेळे मला 2 वेळे जेलमध्ये टाकलं ना त्यावेळे मला माहीत पडलं की अरे मंत्री काय असते त्यावेळे मला माहीत पडलं. नाही तो अजून मला माहीत पडलं नाही होता. जरी मी जेलमध्ये गेली नसती ना तर मला माहीत पडलं नसतं की माझे पती मंत्री आहे आणि त्यांची ताकद काय आहे. आजी एक आमदारची ताकद काय असते मला तो फक्त असंच माहीत होता की एक आमदार म्हणजे नाली, रस्ते, बिजली, पाणी हे करवाने वाला. हे माहीत नाही होतं की इतके कोटी अवधीचे भ्रष्टाचार करणारे लोकांना मंत्री म्हणताय. हे मला कधीही माहीत नाही होतं. हे आता माहीत पडलेलं आहे मला. हो, पण तुम्हाला कधी कळालं, म्हणजे कसं कळालं की त्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यावेळी काय रिॲक्शन होती? तुम्ही धनंजय मुंडेंशी बोलला होता? हा 2015मध्ये ज्यावेळे मला ते एक माझी बहिणीने मला सांगितलं की हे फेसबुकवरती असा मी फोटो बघितलेली आहे. तो मी विचारलं की सांगितलं की नाही असं काय होऊ शकत नाही, हे काय पण बोलतीये. अगोदर इसकी सवय आहे आमचे नवरा बायकोमध्ये भांडण लावण्याची. मी अवॉइड केला. पण परत मी एकदा माझी मुलगीच्या नावावरती शिवानी मुंडेच्या नावावरती एक अकाउंट काढला होता. त्याच्यावरती मी एक गणपतीच्या एक दिन माझा मुलगा गणपतीमध्ये ऐसा घूम गया था जू पे. बेटा छोटा था उस टाइम, 2015 की बात है.
तो मैंने फेसबुक पे डाला कि मेरा बेटा ऐसे घूम गया, शिवानी मुंडे का नाम का अकाउंट था मेरी बेटी के नाम पे, कि बच्चों का तो अपने को बनाना चाहिए, इसके हिसाब से मेरी बहन ने बना के दिया था. तो त्यावेळे तिकडे एक फोटो बघितला मी गणपतीची मी बघत होती. तो गणपतीचे याच्यामध्ये मी एक फोटो बघितला, त्याच्यामध्ये माझे हस्बंड आणि ते 3 मुली घेऊन आणि ती महिला होती. तो मी त्यांना सांगितलं ती कोण आहे काय आहे, तर त्यांनी सांगितलं कोणी नाही, ते माझे कार्यकर्त्यांची बायको आहे, माझ्यासोबत फोटो काढला. मी सांगितलं चालेल, पण मी फिर ऐसे मैंने जानकारी निकालना शुरू करी. तो मुझे मालूम पड़ा कि इन्होंने दूसरी शादी कर रखी है. फिर मैंने उसको कॉल करा, हम दोनों की बात हुई. फिर हमारे बहुत झगड़े हुए, तब भी 2016 तक झगड़े चले. फिर 2016 में उन्होंने मुझे वसीयत करके दी की मतलब जरी मी लग्न केला पण पुढे आणि ती महिला एक तिला मुलगा नाही आहे, तो मुलगा करण्याचा प्रयत्न करत होती त्या. तो मी सांगितलं अरे माझा मुलगा आहे तरी पण तुम्ही असे घाणेरडे कृत्य करता. अशी सगळी गोष्ट आमच्या भांडण खूप झाला त्यावेळे, पण मी सोडणार होती. पण ती महिलांनी मला समजून सांगितलं की आता तुमची चूक नाही आहे, माझी चूक नाही आहे, ह्यांची चूक आहे, घरचे लोकांची चूक आहे. पण आता तुम्ही शांत बसा, क्योंकि आपण दोघांचे भांडणमध्ये त्यांचं पूर्ण करिअर स्पॉइल होईल. ते सगळी गोष्ट बघताना जरी ती इतकी शांत आहे, तो मला पण थोडा ती इतकी मतलब ऐसे झुकत आहे माझ्यासमोर, तो मी पण त्यांची बायको आहे ना, माझा पण फर्ज आहे त्यांची इमेज समजून घेण्याचा. तर हे सगळी गोष्ट आम्ही केली. तो दोघांनी ठरलं की चलो जाऊ द्या, जे झाला ते झाला. त्यांच्या घरचे लोकांनी सगळ्यांनी मिळून एकत्र होऊन सगळ्यांनी सांगितलं की तिने पण खूप त्याग तपस्या केलेली आहे त्यांच्यासाठी, आणि तिने पण लग्न केला आहे क्योंकि जातीपाती याच्यामध्ये आहे, ती वंजारी समाजाची आहे आणि मी ब्राह्मण समाजाची आहे. तो त्यांनी सगळ्यांनी समजावून सांगितलं मला की तुम्ही असं काय करू नका आणि शांत राहा तुम्ही. आणि हे सगळी गोष्ट बघून मी पण शांत राहिली आणि आमच्या पुढे पण चांगलं चाललं. पण राजश्री मुंडेंसोबत चांगले संबंध होते, म्हणजे चांगले संबंध होते. तुम्ही भेटायचा बोलायचं सगळे सगळे आम्ही तुम्ही ते बघू शकता आमचे फोटो. शपथविधीमध्ये आम्ही सगळे सोबत होते. 2019 मध्ये जे शपथविधी झाली होती मंत्रिपदाची धनंजय मुंडेची, ते शपथविधीमध्ये आम्ही सगळे सोबत होते. सगळे मुला मुली, धनंजय मुंडेची आई, राजश्री, मी सगळे सोबत होते. माझ्याकडे फोटो पण होते ते शपथविधीचे, पर ते सगळे माझ्या आयपॅडमध्ये आहे पोलीस स्टेशनमध्ये. मग सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. मग कधी बिघडलं हे सगळं, कधी बिघडायला सुरुवात झाली? 2019 मध्ये ज्यावेळे धनंजय मुंडे मंत्री झाले, तो त्यावेळे दलाल गँग अगोदरपासून होती, पण मी खूप बाळसारिका त्यांना सांभाळून घेत होती. दारू पिऊ शकत नाही है ना, कोणत्याही व्यसन करू शकत नाही, फक्त तंबाखू खाण्याची त्यांना सवय आहे, ते सूट मी दिली होती. सिगरेट पिऊ शकत नाही, शराब पिऊ शकत नाही, मुलींच्या तो सवाली होता नाही आहे. तो हे सगळी गोष्ट हे लोकांनी बघितली आणि कधीही मी खूप लक्ष द्यायच्या. इतकी फाइल आणायच्या घर पे आणि ज्याच्यावरती साइन करायचं आहे ना, तो मी पूर्ण वाचायचा. मी पढ़ के उनको बोलती थी तुम इस पे साइन करो. तो हे सगळी गोष्ट बघताना हे दलाल गँग लोकांनी काय केला, आमच्यामध्ये भांडण लावलं. आणि हे लोकांना असं वाटलं होतं की कसं तरी हे दोघांना जरी अलग केला तो हे व्यक्तीचा आपण गैरवापर करू शकतो. हे सगळं हे लोकांनी केलं. पण तुम्ही दलाल गँगचा वारंवार उल्लेख करतायत, कोण आहे ही दलाल गँग? हे दलाल गँग जे आहे, राज घनवट, तेजस ठक्कर, पुरुषोत्तम केंद्रे, हे सगळे लोक होते. आणि वाल्मिक कराड पण होता. पण जे धनंजय मुंडेला मोठा करण्यासाठी वाल्मिक कराडचा पण खूप मोठा हात आहे. तो मी हे सांगू शकत नाही, जे मी खोटा काय बोलू शकत नाही, पण जे शराब पिण्यासाठी, लडकिया पुरवण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांच्या वाल्मिक कराडचा हात नाही आहे. ते दलाल गँग आहे ना, जे लडकिया पुरवण्यासाठी, ते वेगळी आहे. हे पुण्याची गँग आहे पूर्ण.
हां, ज्याच्यामध्ये त्यांचे जिजा पुरुषोत्तम केंद्रे, राज घनवट, तेजस ठक्कर हे 3 लोक मेन आहे, ज्यांनी लडक्या पुरवून शराब पाजून हे आज धनंजय मुंडेला घरामध्ये बसवलं. पण तुम्ही परळीला जात येत होता का मुंबईतच राहत होता? नाही, मी मुंबई में रहती थी. परळीचा कधी काही नाही, तुमचा संबंध आला? कधी कधी काहीच संबंध नाही होता. कशाला आपल्याला इंटरप्शन करायचं आहे ना. त्यांची आई जी आहे ते खूप सीधी आहे, तो कशाला आपल्याला त्या फॅमिलीमध्ये. आणि राशिरी आणि मी बी बहुत जास्त काही बोलत नाही होते, पण जसे कधी यांच्यावरती कोई प्रॉब्लेम आली तो दोघेंना मिळून बोलायच्या, फक्त इतकंही. ऐसे खूप आमचे ऐसे नाही होता की मतलब ऐसे खूप ऐसे एक ही घर में रह रहे, असंच काही नाही होतं. कधी कधी मतलब 5 महीने साल भर में एक बार फोन पे बोलना, फक्त इतकाही होता. आणि मला पण जास्त जायचं नाही होता त्याच्यामध्ये. जे झाला ते झालं, आता पुढे बढायचं आहे आपल्याला. आणि मी पण खूप 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 रिलिजियस होती. लसण प्याजसुद्धा मी खात नाही होती. ब्रह्मकुमारीची मी फॉलोवर आहे, त्याच्यामध्ये माझी जी दुनिया आहे ते वेगळी होती. आणि माझा नवरा हर 5 महिन्यामध्ये मला एक फॉरेन ट्रिप करायच्या. पूर्ण वर्ल्ड फिरून आलेलो आहो आम्ही दोघी. आणि जे दुसरी बायको आहे तिला कुठेही घेऊन गेले नाही जोपर्यंत माझ्यासोबत होते. त्यांचे पासपोर्टवरती, माझे पासपोर्टवरती आमचे दोघांचे विजा आहे. एक सुद्धा विजा ते दुसरी बायकोसोबत नाही आहे. तो मला काय प्रॉब्लेम नाही होती, तो कशाला त्याच्यामध्ये इंटरप्ट करायचा, माझं असं म्हणणं होतं. आणि जितका आपण त्याच्यामध्ये जाऊ तितकं आपला डोक्या खराब होऊ शकते. त्याच्यासाठी आम्ही त्याच्या मस्तीमध्ये मस्त होती, मी आपले मस्तीमध्ये मस्त होते. पण त्यानंतर धनंजय मुंडेंनी फेसबुकवरून एक पोस्ट केली होती आणि त्यामध्ये मान्यही केलेलं होतं की तुमचे त्यांच्याशी संबंध होते आणि मुलंही त्यांची आहेत. ही गोष्ट त्यांनी जाहीररित्या मान्य केलेली होती. मग त्यानंतर असं काय बिघडलं की इतक्या लेवलला तुमचे संबंध बिघडले किंवा तुम्ही कोर्टामध्ये गेलात? कुठे त्या सगळ्या गोष्टी बिघडायला सुरुवात झाली? जसे की मी वारंवार सांगते की दलाल गँगनी सगळं भडकावून ठेवलेलं आहे. धनंजय मुंडेची एकटेची मी त्यांना खूप चांगली पद्धतीने 27 वर्ष ओळखते. त्यांची इतकी ताकद नाही आहे की माझ्यासोबत लढे. आणि लढण्याची वृत्ती पण नाही आहे त्यांची. माझ्यासोबत नाही, कोणासोबत लढण्याची वृत्ती नाही आहे त्यांची. तरी पण हे जे दलाल गँग लोक आहे त्यांना माझ्या आणि त्यांच्या, माझ्या नवऱ्याच्या तुडवायचा होता. ते त्या लोकांनी तुडवून ठेवला. आणि 2019मध्ये सगळ्यांच्या समोर बोलण्यापर्यंत भी त्यांनी आम्हा दोघांना एकत्र होऊ दिला नाही. आणि मला जेलमध्ये टाकला. मतलब पुलिस लोकांसोबत माझ्यावरती खोटे खोटे केस केले कि मैंने किसी को गाली दी है, किसी को मारने की धमकी दी है. यहाँ तक कि मेरे घर में ड्रग्स रख के, बंदूक रख के मुझे फंसाने तक का प्रोग्राम था. इतना तक था कि 5-7 साल के लिए ड्रग्स मेरे घर में रख दें, मैं 10 साल के लिए जेल में चली जाऊं, ये शांति से रहे बाहर. इतना तक इन लोगों की प्लानिंग थी, ये दलाल लोगों की. पर ये कुछ भी हुआ नहीं और भगवान की कृपा से मैं बच गई. पर हाँ ये है कि आज हमारा इतना फट गया कि कभी सुधर नहीं सकता. तुम्ही असाही आरोप केलेला आहे की तुम्हाला मारहाण झाली आहे, डोमेस्टिक व्हायलन्सचा तुम्हाला सामना करावा लागला. तो कधी करायला लागला? तुम्ही त्यांना असा शब्द वापरला की औरंगजेबापेक्षाही क्रूर असं माझ्याशी वर्तवणूक करण्यात आली. का हे वर्तन करण्यात आलं तुमच्यासोबत? जसे 2019 ये ज्या वेळी आमच्या हे सगळं झालेलं आहे 2019मध्ये, ते जे दलाल गँग लोक आले ते माझे नवरे नाही, जे ह्यांची गँग आहे. हे खूप समजण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक मंत्री, आमदार, पॉलिटिकल, बिझनेसमॅन सगळ्यांच्यासाठी आमचे रिश्तेची हे जे बात आहे ते खूप समजण्यासारखी आहे की कोणत्या व्यक्तीला आपल्या सोबत ठेवायचं आहे, कोणत्या व्यक्तीला लांब ठेवायचं आहे आणि कितीपर्यंत आपल्या सोबत ठेवायचं आहे. आणि मतलब धनंजय मुंडेने सगळी गोष्ट ना हे दलाल गँग लोकांवरती सोडली होती. जसे आपला फायनान्शियल आपला सगळं त्यांच्यावरती सोडलं होतं. धनंजय मुंडे काय करायच्या, फक्त फोनवरती मोठे मोठे राजकारणी लोकांसोबत बोलायच्या. बाकी सगळे सभा हे ते कार्यकर्त्यांशी बोलणं सगळे धनंजय मुंडेचे दलाल गँग लोक वागणूक करत होता. आणि त्यानंतर ज्या वेळे आमचं भांडण झाला, ये लडकी मुली मुलांच्यासाठी आमचं जे भांडण सुरू झाला,
तो कोणी असं बघू शकत नाही ना, प्रत्येक दिवस नाही महिलांच्या सोबत आपल्या नवऱ्याला बघू शकत नाही. तर त्या लोकांनी मी शिवीगाळ करणं सुरू केली, दलाल लोकांनी, की तू कशाला माझ्या नवऱ्याला इकडून तिकडून फिरावताय. हां, मी माझ्यासारखी तो महिला कोणालाही सोडू शकत नाही. तर त्यांनी मी शिवीगाळ करणं सुरू केली. तर त्यांना खूप मिरची वाटली. तो माझ्यासोबत मारहाण करणं हे सगळं चालू आहे. तुम्ही मीडियावरती फोटो टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. माझी आंख जे फोडली होती एक वेळ, तो 6 महीने ठीक झाली होती. आणि एक बार तो पूरा दो टुकड़े होने वाले थे, पर बच गई मैं. ये 6 महीने तक ये था यहाँ पे इतना उठा हुआ. तो हे सगळं जे आहे हे खूप, आणि अपेक्षा क्रूर कसं मी म्हणते, की आज जसे तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरण बघितलेलं आहे, इतकी क्रूर वृत्तीने त्यांची मर्डर केलेला. त्यानंतर त्यांचे तोंडावरती लघवी केली, आणि लघवी औरंगजेबने नमक छिडकला होता पण लघवी नाही केली होती. त्यांच्या औरंगजेबपेक्षा खालची पातळीवर जाऊन हे लोकांनी केलेला. आणि औरंगजेबांनी स्वतःची बायकोला जेलमध्ये टाकलं नाही होता, त्यांची बायकोला 2 मुले सोबत रोडवरती सोडला नाही होता. आज माझे मुलाबाळांची पडण्याची, शिक्षण करण्याची है ना, शिक्षण घेण्याची वेळ आहे. माझी मुलीच्या मला एक वाक्य आठवणीत येते आज तुमच्यासोबत बोलताना. ज्या वेळे मला पहिल्यांदा जेलमध्ये टाकलं होता त्यावेळे माझी मुलगी IB स्कूलमध्ये, पोद्दार IB एज्युकेशनमध्ये, तुम्ही समजू शकता IB एज्युकेशन किती हायर एज्युकेशन असते आणि किती टॉपची एज्युकेशन असते. तो स्कूलमध्ये गेली माझी मुलगी, आणि त्यांनी माझी मुलीला तिची टीचरने विचारलं की तुमची आई जेलमध्ये आहे का. तो दिवस ती परत आली, त्यावेळेच ती आली, आणि त्या दिवशीपासून 2 वर्ष स्कूल गेली नाही. हां, इतका मोठा माझ्या मुलाबाळांच्या शिक्षणाचं नुकसान झालेलं आहे. आणि आत्ता तिने परत एज्युकेशन सुरू केलेलं आहे, नाही तो 2 वर्ष ती स्कूल गेली नाही. इतका मोठा परिणाम झाला. आणि जे माझा मुलगा आहे ते 10th पास झाल्यानंतर तो स्कूलच गेला नाही, क्योंकि आज आईबापाचा वाद चालू आहे, त्याच्यामध्ये त्यांना फायदा झाला. तो पढ़त पण नाही होता अगोदर, पण इतका इंटेलिजंट नाही आहे की पढ़ण्यामध्ये जास्त त्यांचा दिमाग नाही आहे. त्यांना तो आज ते भेटला ना की आज आई बाबाचे नाही पढ़ायचं आहे मला, और पढ़ेगा कैसे. आज दर दिवस कधी आई जेलमध्ये आहे, कधी आई उस जेलमध्ये आहे. आज आईसोबत मारहाण झाली आहे, आज आईवरती हे खोटे केस झालेले आहे, आज आईवरती हे खोटे आरोप झालेले आहे. तो दर दिवशी काही ना काही मुलाबाळांचे ह्याच्यामध्ये ऐकण्यास येतात. प्रेशर आहे त्यांच्या डोक्यावरती. तो कुठे पडणार, कुठे शिक्षण घेणार त्या. तुम्ही जेलमध्ये होता तेव्हा मग मुलं कुठे होती, कशी राहिली ती. माझ्या घरामध्ये. हां, माझ्या घरामध्ये होते, एकटेच होते. आणि बाप मुलीसोबत अय्याशी करत होता डेला रिसॉर्टमध्ये. खरं तर इतके आरोप होत आहेत, तुमच्यावरही आरोप होत आहेत या सगळ्या केसमध्ये, आणि सिंगल मदर म्हणून तुम्ही या सगळ्या मुलांना सांभाळताय. किती अवघड आहे तुमच्यासाठी मुलांना सांभाळणं, इतका कायदेशीर लढा देणं, आणि तोही इतक्या मोठ्या नेत्याशी. कशी काय एवढी हिंमत आणता तुम्ही. खूप 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 कठीण असते. इनफॅक्ट मी तो म्हणते की महिलांच्यासाठी एक फास्ट ट्रॅक कोर्ट व्हायला पाहिजे, क्योंकि 2 मुलाबाळांसोबत, आणि ज्यावेळी आपला नवरा आपल्याला सोडतोय त्यावेळी सगळ्यांचे मोठी प्रॉब्लेम जे महिलांच्या समोर येते ते येते आर्थिक. ते खूप मोठी असते. आणि ते सगळी गोष्ट बघताना, चलो माझ्याकडे तो माझे जेवर वगैरे माझे नवऱ्याने मला दिलेले आहे, जेवर होते, सोना घेणे होते माझ्याकडे, ते विकून मी आज करत आहे. क्योंकि माझ्यासमोर फक्त एकच आहे की मला कुठेतरी न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि मी करून घेणार आहे. ते न्याय करून घेणार आहे. कुठेपर्यंत मला जायचे. आज तो माझ्या देवाची खूप माझ्यावरती कृपा आहे की माझ्या खालची कोर्टामध्ये आणि वरती कोर्टामध्ये मला न्याय भेटलेला आहे. परी जरी नाही मिळाला होता मला न्याय, तुम्ही सुप्रीम कोर्टपर्यंत जाण्याची माझी तयारी आहे.
क्योंकि आता मला गप नाही बसायचं आहे. माझी आईच्या आत्महत्या, माझी बहिणीसोबत जे बलात्कार झालेला आहे, सगळं जे अभी डोमेस्टिक व्हायलन्स आमच्या पुढे चालणार आहे त्याच्यामध्ये खूप बघण्यासारखी गोष्ट आहे. आता तो सिर्फ फक्त टेलर लॉन्च झालेला आहे याचा, आणि पुढे खूप बघण्यासारखा होणार आहे. हे एक इतिहास असणारा होणार आहे. जैसे एक इतिहास झालेला आहे की आजपर्यंत कोणती बायकोसोबत इतका अत्याचार केलेला नहीं होगा. पहली बार कोई ऐसा मंत्री होगा जिसने अपनी पत्नी को जेल में डाला, पहली पत्नी को. तो ऐसे ही अभी ये जो डोमेस्टिक वायलेंस का भी जो निकाल आएगा ना, ये भी ऐतिहासिक होगा. इसमें इनको सजा होगी. पण तुम्ही कसं काय स्वतःला सावरता या सगळ्या गोष्टी घडताना? कोण तुम्हाला मदत करतं? कोण तुमच्या बाजूनी आहे? कशी काय एवढा सगळा कायदेशीर लढा तुम्ही लढता? कसं काय हे मॅनेज करताय तुम्ही सध्या? खूप चांगला प्रश्न विचारला. कहते हैं ना, जिसका कोई नहीं होता उसका खुदा होता है, और मेरे पीछे मेरा खुदा है, मेरा परमात्मा शिव बाबा. जो मैंने बताया, मैं ब्रह्मा कुमारी उसकी बहुत बड़ी फॉलोवर हूँ. इनफॅक्ट कधी मी लसण प्याजसुद्धा मी खाना पाप समजत होती, आणि पूर्ण वर्ल्ड फिरताना मी स्वतःचे घरामधून 15-15 दिवसचा खाना लेके जाती थी, और वैसे घूमे हैं हम. तो जिसके पीछे कोई नहीं होता उसके पीछे भगवान होता है, और मेरा भगवान, मेरा परमात्मा शिव बाबा मेरे साथ है. उनकी ही शक्ति मुझे मिलती है. और आज भी सिर्फ इतना ही नहीं मैं लड़ रही हूँ, सुबह 4 बजे उठ के मैं आज भी मेडिटेशन करती हूँ, अफर्मेशन देती हूँ कि मैं मास्टर सर्वशक्तिवान हूँ, मेरे साथ सब कुछ बहुत अच्छा होगा. और सच्ची में सब कुछ बहुत अच्छा होता है. इनफैक्ट मैं अभी कल ही आपका चैनल का मैंने पूरा मैं देखती नहीं हूँ वीडियो, पर आपके चैनल पे, क्योंकि मुझे मेरे केस के बारे में सुनना था, तो आपके चैनल ने सिर्फ एक आपका ही चैनल ऐसा है जिसने पूरा सुनाया, एक वर्ड टू वर्ड आपने पढ़ा है. तो मैंने रात को ही 10 बजे आपका सुनते हुए मैंने बोला कि नहीं, ये चैनल पे मुझे जाना है. और आप देखिए सुबह आपका फ़ोन आ गया. तो दैट इज़ द अफर्मेशन वर्क्स. मतलब जो स्वमान है, जो भगवान मेरा है, वो मेरे लिए पूरा काम करता है. मतलब रात को मैंने आपका वीडियो देखते टाइम सोचा कि नहीं, मुझे इस चैनल पे जाना है, और आपने मुझे सुबह फ़ोन करके बुला लिया. तो ये बहुत बड़ी बात है. और भगवान मेरे पीछे है, मुझे किसी की ज़रूरत नहीं है, ना ही कोई मेरे पीछे है, क्योंकि ये राजकारणी लोग सब कपड़ों के अंदर नंगे हैं. मैं इतनी बात जानती हूँ, इसलिए आज तक किसी ने मेरे मुद्दे पे हाथ नहीं रखा. नहीं तो आज कोई एक तो व्यक्ति ऐसा बोल सकता था कि नहीं, धनंजय मुंडे ये गलत कर रहा है. अपने 2 बच्चों की माँ को 27 वर्ष से जिसके साथ संसार किया, उस औरत को ऐसे रोड पे, धनंजय मुंडे तू नहीं छोड़ सकता, अपनी बीवी बच्चों को अच्छे से रख. पर क्यों नहीं बोला किसी ने? क्योंकि ये सब एक जैसे हैं. आपको फंसाने की भी कोशिश हुई थी? बहुत आपने बार. 20 करोड़ देके किसी को फंसाने के लिए आपके पीछे लगाया था? क्या हुआ था? बहुत बार. अभी भी देखिए, कल भी मेरा फ़ोन बंद हो गया, नहीं तो मैं आपको दिखाती. ऐसे जवान लड़के मुझे फ़ोन करते हैं, आई लव यू और ये और वो, और हम आपसे शादी करना चाहते हैं, ये चाहते हैं, वो चाहते हैं. अरे मैं ही दिख रही हूँ क्या सबको? कौन हैं ये लोग, और कौन इनको मेरा नंबर दे रहा है, कौन इनको ये सब करने के लिए बोल रहा है? और एक व्यक्ति की तो मेरे पास रिकॉर्डिंग भी है कि जिसको पैसे की ऑफर दी गई की तू लग्न कर, फक्त तुला आम्ही 10 कोटी 20 कोटी किती जरी तू सांगितलं आम्ही, हां नाही त्या व्यक्तीला, हां, आणि माझ्या पाठीमागे सोडला की तू प्रेमातून कट कारस्थान रच आणि तू कर लग्न. क्योंकि एकदा जरी मी कोणासोबत लग्न केला तो त्यांचा तो पूर्ण मुद्दा ही मिटता है ना, पूरा मुद्दा मिटता है. मैं पूरी दुनिया के सामने कौन गलत, तो औरत गलत. पण आता खर्च चालवणं हे खूप अवघड असतं. म्हणजे अशा वेळी जेव्हा तुम्ही कायदेशीर लढाई लढताय, तुम्हाला खूप पैशाची गरज असते. तुमचं घर आहे, त्याचं पण लोन सुरू आहे. कोर्टामध्ये जे कालची कॉपी होती त्याच्यामध्ये असा उल्लेख होता की तुम्हाला पोटगी देण्याची गरज नाही, कारण तुमचं मासिक उत्पन्न हे 15 लाख रुपयांचं आहे. काय म्हणजे या दाव्यावर काय बोलायचं आहे तुम्हाला? तुम्ही कसं? मासिक नाही, वार्षिक. जे मी इन्कम टॅक्स में 12 लाख रुपये दर, हां 15 लाख रुपये सालची मी इन्कम दाखवलेली आहे. तो माझी एक बिल्डिंग आहे ज्याच्या रेंट मला येतात, त्याच्या रेंट हां इंदोरमध्ये आहे.
आणि ते बिल्डिंगच्या रेंट मला 15 लाख रुपये दरवर्षी येत आहे आणि जे 1 लाख रुपये दर महिना मला येतात त्याच्यामधून माझा खर्च चालत आहे. म्हणजे पुरेसे आहेत, कारण तुम्ही पोटगीसाठी जेव्हा अर्ज केले आहे माझी जे घरची किस्त आहे 2 लाख रुपये दर महिना आज 6 महिने झाले भरलेली नाही आहे. कुठे ना कुठे करी मी 1-2 वेळे भरली होती, तो जेवर बिकून मी सोनं घेणं बिकून मी भरली होती, पण आता माझी शक्ती संपली आहे. पण आज जे साहेबांनी दिलेला आहे निकाल की 2 लाख रुपये, पण मी पण एक खालच्या कोर्टामध्ये परत पिटिशन टाकणार आहे की आमचे खर्च इतके आहे, कमीत कमी आम्हाला 15 लाख रुपये दर महिना पाहिजे. आणि आज जे जज साहेबांनी वरती कोर्टमध्ये जे सांगितलेलं आहे ते खूप सराहनीय आहे की त्यांनी असं एक महिलांची अशी मतलब एक बाजू बघून त्यांनी असं ऑर्डर दिलेला आहे की मग धनंजय मुंडेचं जसं लिव्हिंग स्टँडर्ड तसंच त्यांची बायकोचं असलं पाहिजे. क्योंकि आज आम्ही त्याच्या खाली लिव्हिंग स्टँडर्डमध्ये जरी गेले तो माझे मुली मेंटली डिस्टर्ब होऊ शकता, मी डिस्टर्ब होऊ शकते. आणि जे आज आमचे जे खर्च आहे, हॉस्पिटल होता आहे, पॉलिसीज आहे, आणि आज कितके खर्च होता है बच्चों के स्कूल का खर्च. 2 लाखमध्ये काय होणार आहे? 2 लाख रुपये फक्त माझी घरची किस्त आहे, काय होणार आहे 2 लाखमध्ये? पण तुमच्या मुलांचा किती सपोर्ट आहे या सगळ्यामध्ये? कारण मुलांना तुम्ही म्हणालात खूप मोठा परिणाम या सगळ्या गोष्टींमुळे झालेला आहे. तुमच्या मुलाच्या मध्ये काही व्हिडिओ आलेले होते किंवा त्यांनी स्टेटस ठेवलेलं होतं, त्यातून त्यांनी विरोधात त्यांची एकूण भूमिका दिसते. तुमची मुलगी तुमच्यासोबत आहे का? एकूण मुलांचं काय, एकूण या सगळ्या संदर्भात काय भूमिका आहे? आणि मुलांना खरंच धनंजय मुंडे सांभाळतात का? कारण असं सांगितलं जातं त्यांच्याकडून आहे की मी सगळ्या मुलांचं सांभाळ करतोय, ती माझ्याकडे आहे. तर या गोष्टीत किती तथ्य? नाही, उनके पास नाही. कुठे आहे त्यांच्याकडे? माझ्या घरामध्ये माझ्यासोबत राहत आहे. आणि तुम्ही मीडियावरती पण बघितलेलं आहे की ज्यावेळे मी मीडियावरती होती, ज्यावेळे मला निकाल लागला होता, माझे मुलांनी मीडियाचे लोकांना सांगितलं होता की नका, आम्हाला नाही द्यायचं आहे बाईट, है ना. तो धनंजय मुंडे एकदम खोटारडा व्यक्ती आहे आणि त्यांच्यासोबत नाही, माझे मुली माझ्यासोबत राहत आहे. आणि त्यांना जसे की तुम्ही सांगितलेलं त्यांना माझ्यासोबत आहे का, तो ते वैचारिक पद्धतीने माझ्यासोबत नाही आहे. त्यांना असं वाटते की नाही, आपले पापा आपल्याला 1 रुपयासुद्धा जरी खर्च नाही दिला तरी पण आपली खर्चासाठी काहीच पैसे देत नाही. त्यांना देतात पण त्या खर्चा त्याच्यामध्ये काय होणार आहे? ते फक्त रोटी पाणीसाठी. घरची किस्त, मेंटेनन्स आज 1 वर्ष झालेला आहे, बिल्डिंगचा मेंटेनन्स दिला नाही. 30,000 रुपये दर महिना फ्लॅटचा मेंटेनन्स आहे दर महिना. 36 लाख रुपीज इयरली कुठे देणार आम्ही? आणि 15 लाख रुपये फक्त मला रेंट येतात, त्याच्यामध्ये काय होणार आहे? तुमच्या मुलीला काय वाटतं मग या सगळ्या तुमच्या लढ्याविषयी? माझ्या मुलीला फक्त एकच वाटते की मी गप्प बसू, नाम सोडू, आणि हे जे भांडण आहे ते मी संपून टाकू, नाम हटाऊं, मैं पापा का नाम हटा दूं, मैं पापा को ये लिख के भेज दूं कि मैं लिव इन रिलेशन में थी. ऐसे सब कैसे भी करके मैं शांति से ये मुद्दा निपटा दूं. माझ्या मुलींना फक्त इतकंच वाटतं, 1 रुपया जरी माझे हस्बंडने मला दिला नाही खर्चेसाठी दर महिना, तरी पण मी लिहून देऊ त्यांना और मी संपून टाकू हे मुद्दा. त्या लोकांना असं वाटते क्योंकि त्यांना शांती पाहिजे, आणि शांति से घर नहीं चलता है ना. शांति से अपनी मानसिक अपना मेंटल शांत रह सकता है, बाकी फिजिकल बॉडी जो है ते चालू शकत नाही ना शांती से. त्याच्यासाठी तो खाना पाणी रेना सेना सगळं पाहिजे ना. आणि आज मी कसं विसरू की ज्या व्यक्तीला मोठा करण्यासाठी मी सगळी जमीन विकून टाकली, नाही तो आज माझी प्रॉपर्टी जरी माझ्याकडे होती तो कमीत कमी 50 कोटीची प्रॉपर्टी माझ्याकडे असती, पण आज धनंजय मुंडेचे वाईट कालामध्ये सगळी विकून टाकली आणि त्यांना दिले पैसे. हां, केली होती ना. इंदोरमध्ये होती प्रॉपर्टी आणि मुंबईमध्ये पण होती, परळीमध्ये नाही. मुंबईमध्ये आमचे 2 फ्लॅट होते अंधेरीमध्ये. त्याच्यानंतर फिर इंदोरमध्ये कमीत कमी माझे 10 ते 12 प्लॉट होते. हां, आणि त्याची किंमत आज एक प्लॉट 2400 स्क्वेअर फीटच्या. आज इंदोर किती मोठी सिटी आहे, आता त्यातले काहीच राहिलं काहीच राहिला नाही. फक्त 1 बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये मला रेंट येतात.
आणि आज एक एक प्रॉपर्टीची किंमत तिकडे 5-5 कोटीची झालेली आहे, जे मी विकून टाकली त्यांच्याकडे. आणि माझ्याकडे सगळे पुरावे. आणि 2014मध्ये आमदारकीसाठी, 2019मध्ये माझ्या मंगलसूत्रसुद्धा, सगळी ज्वेलरी, त्याच्यामध्ये माझे लग्नाचं मंगलसूत्र जे कोणी महिला ठेवू शकत नाही घाण, पण मी ठेवला आणि त्यांना पैसे दिले. पैसेच नाही होते ना आमच्याकडे. किती मोठा संघर्ष धनंजय मुंडेंनी पण केलेला आहे, जसं मी आज करते. तो त्याच्यासाठी आज मी ज्या संघर्ष केला त्यावेळे मी 27 वर्ष संघर्षसोबत मी होते आणि माझी सगळी प्रॉपर्टी विकून दिली. आणि आज ज्या वेळे मजेची वेळ आली, ज्या वेळे काहीतरी आपले मुली आपली बायकोसोबत साथी चांगलं करण्याची वेळ आली, त्यावेळे तुम्ही बार डान्सर लोकांना तुम्ही चांगलं करताय, हेलिकॉप्टरमध्ये फिरून देताय त्यांना. आणि मी और माझे मुली घराचे बाहेर रोडवरती फिरतोय. माझी गाडी उचलून गेले. माझ्याकडे मर्सिडीज गाडी होती दलालचे नावावरती, ते गाडी माझी उचलून गेले मर्सिडीज. अरे चालेल, मी सायकलवर फिरू शकते, काय त्याच्यामध्ये. असं सगळी गोष्ट आज ही बिलकुल सहन मला होत नाही, बिलकुल सहन होत नाही मला अजून विचार येतात की नाही, हे सगळी गोष्टी सहन करण्यापेक्षा आत्महत्या करू. मला असं येतात, माझे अजून मला डोक्यामध्ये विचार येतात. तरी पण मी विचार करते की नाही, माझी आईने आत्महत्या केली, मी 27 वर्षाची होती त्यावेळे, पण आज माझी आई 27 वर्षाची असताना, 2 मुलाबाळांची आई, धनंजय मुंडे सारखे लवेबल व्यक्तीच्या प्यार माझ्यासोबत असताना मी आजपर्यंत माझी आईला माफी दिली नाही की कशाला मला सोडून गेली. माफी दिली नाही त्यांना की तू एकटी मला कशाला सोडून दिली. तो आज मला असं वाटतं की जरी मी आत्महत्या केली, रागामध्ये येऊन मी आत्महत्या केली, तो आज माझ्या मुलाबाळांना कोण बघणार आहे. हे व्यक्ती तो जे खाण्याच्या खर्चात देतात ते पण देणार नाही. हे व्यक्ती इतका नीच व्यक्ती आहे. त्याच्यासाठी मी आज खूप वेळे मी विचार करते. कधी कधी मला जसं रात्री 2 वाजे नींद माझी उघडते. मुलांशी त्यांचे संबंध चांगले आहेत, मुलांशी त्यांचं कॉन्टॅक्ट. हां, मुलांशी आणि त्यांच्याशी खूप चांगले पिता पण आहे, खूप चांगले. आजपर्यंत मुलींना कधी डांटते कैसे हैं, डांटना भी नहीं आता उनको, डांटना आता ही नहीं है. बच्चों के साथ इतना प्यार, बेटे को बहुत ज़्यादा, जान से ज़्यादा प्यार करते बेटे को. आणि बहुत मुलींच्या सोबत खूप चांगले रिश्ते आहे. त्याच्यासाठी मला पण असं वाटतं त्यांचे रिश्ते चांगले होऊ द्या. पण जे मुलींचा जे हक आहे, आज जसे मी 27 वर्ष गप्प राहिली आणि त्यानंतर मला आज असे रोडवरती सोडून दिला, माझी गाडी उचलून गेले, माझे घरावरती निलामीची नोटीस काढली, इतकी खालची पातळीवर गेले, मला जेलमध्ये टाकला. असं काहीतरी फायनान्शियल ऑब्स्टिकल्स माझे मुलींचे समोर याही नाही. त्याच्यासाठी मी आज कानून पद्धतीचे लढाई लढते. पण तुमच्याकडे आता पुरावे आहेत, तुम्ही कोर्टासमोर सादर केलेत तुमच्या लग्नाचे पुरावे, किंवा तुम्ही वसियतनामा म्हणताय किंवा स्वीकृतीनामा, त्यांच्याकडनं असं सांगण्यात येते की हे खोटे पुरावे आहेत, खोटी कागदपत्र तुम्ही तयार करून घेतली. ते कोर्टाचा आहे ना, कोर्ट करतील न्याय त्याच्यावरती पण की खोटे आहे की खरे आहे. आणि मी ओरिजिनल कॉपी पण दाखवू शकतो मीडियावरती, खरी आहे की खोटी आहे. एक मंत्री ऐसे किसी पेपर पे अंगूठा नहीं लगाएगा और बिफोर मी नोटराइड डॉक्युमेंट आहे वो, और त्यांचे जे दलाल आहे राजगणवट, त्यांची साईन आहे त्याच्यावरती. माझे जे साक्षीदार होता तो त्याची साईन तो अजून राहिलेली आहे, मी केली पण नाही. क्योंकि माझ्या वकिलांनी सांगितले की नाही केली तो करू नका, अजून तुम्ही काही ॲड करू नका याच्यामध्ये, क्योंकि आता तुमच्या जे आहे न्याय प्रविष्ट आहे, तर तुम्ही काहीही चेंज पेपरमध्ये करू शकत नाही. तो ये न्यायालय याच्यावरती पण न्याय करतील. लग्नाचे पुरावे आहेत तुमच्या? सगळे आहे माझ्याकडे, आमचे फोटो व्हिडिओ पण आहे. तो परली पोलीस स्टेशनमध्ये आहे, आयपॅडमध्ये माझे USB, आयपॅड, लॅपटॉप सगळे घेऊन गेले होते ना ज्यावेळी मला जेलमध्ये टाकलं गेला होता. बघा, हे लोकांना फक्त माझे पुरावे पाहिजे होते. ॲट्रॉसिटीमध्ये कधीही बाय लॉ झडती होत नसते, होत नाही ॲट्रॉसिटी केसमध्ये. पण त्यांनी 40 पोलीसवाले माझे घरावरती पाठवले. DYSP स्वतः परलीतून आला होता.
आणि माझे घरती झडती घेतली, पूर्ण पुरावे माझे घेऊन गेले परलीमध्ये. आता खरं तर आजही सुनावणी होती संतोष देशमुख हत्या प्रकरणाची. 4 महिने झाले या घटनेला. तेव्हा महाराष्ट्राला कळालं की बीडमध्ये, परळीमध्ये काय चालतं, आणि त्यानंतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्याच्याविषयी चिंता व्यक्त होते की कशा रीतीनं गुंडगिरी वाढलेली आहे. तुम्हाला या गोष्टीची कल्पना होती की अशा रीतीनं एक गँग सक्रिय आहे, अशा रीतीनं लोकांना मारलं जातं, अनेक हत्या झाल्यात, अशी अनेक प्रकरणं आता समोर येतात मारहाणीची, तुम्हाला माहिती होते? नाही, मला इतका क्रूर पद्धतीने और हे सगळं की असं मर्डर करताय, हे करताय, ते करताय, तो मला काही माहीत नाही होता. हे सगळं गोष्ट मी तुम्हाला सांगते ना, 2019चे नंतर ज्यावेळे 2021मध्ये मी मीडियावरती आलेली आहे, आमच्या भांडण झाला, त्यावेळे मला हे लोकांची ताकद कळली की हे लोकांची, धनंजय मुंडेची ताकद काय आहे, आणि त्याच्यासाठी मी लढले ना. जरी मला ह्यांची ताकदच्या जरी एक पॉईंट बी कळलं होता, माहीत होता, तुम्ही लढलीच नाही होती. कराडविषयी माहिती होतं तुम्हाला? वाल्मिक कराड त्यांच्या सोबत आहे हे तर मला अगोदरपासून माहीत आहे, पण इतके मोठे मोठे खंडणी आणि हे ते सगळं करत आहे, इतके काले कारनामे मला माहीत नाही होतं. जरी मला माहीत होता तर मी त्यावेळे पण लढली होती त्यांच्यासोबत. एक बायकोच्या पार्ट सोडून मी एक खरी भारताची महिलाचा पार्ट मी प्ले केला होता आपला, आणि मी असं करून दिलं नाही होता आपले नवऱ्याचे पदाचे जोरावर, नाही करून दिला होता मी. पण आता अगदी शेवटचा प्रश्न, तुमच्यावर हाच आरोप होतो की तुम्ही पैशासाठी आता करताय. इतकी वर्ष तुम्ही गप्प राहिलात, मग आता तुम्ही का बोलताय? पैसे हवेत म्हणून तुम्ही बोलताय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या एकूण काय मागण्यात, एकूण काय अपेक्षित आहे आता तुम्हाला? कोर्टामध्ये केस तर सुरू आहे, एकूण प्रमुख काय काय मागण्या आहेत तुमच्या ज्याच्यासाठी तुम्ही लढताय आता? बघा, मला जे पाहिजे ना, मी न्यायालय आपला आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेला आहे, तो मी न्यायालयीन लढाई लढणार आहे. मला जे पाहिजे, 1 रुपया जरी पाहिजे, 1000 कोटी जरी पाहिजे, मी न्यायालयीन लढाई लढते, न्यायालयांकडून मी मागणार आहे. आणि जे गोष्ट आहे की मी पेशेसाठी सगळं करते, तो जे महिला पेशेसाठी करते त्याच्यावरती तो कोणी आक्षेप घेत नाही. जे राजश्री आहे त्यांची दुसरी बायको, त्यांनी बॅकडेटचे स्टॅम्प घेऊन ओरिजिनल 500 कोटीची प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर माझ्याकडे माझ्या घरामध्ये आहे. तरी पण अजून मी प्रॉपर्टीवरती कोणत्याही खटला कोर्टामध्ये टाकला नाही. पण ज्या महिला पेशेसाठी लढत आहे, ज्या महिला, मी नाही, ज्या पेशेसाठी आहे त्यांच्या घरामध्ये ते सगळं बॅकडेटचे स्टॅम्प घेऊन और पूर्ण प्रॉपर्टी, जे पेपर माझ्याकडे आहे, सगळी प्रॉपर्टी बॅकडेटचे स्टॅम्प घेऊन बॅकडेटमध्ये पूर्ण प्रॉपर्टी तिचे नावावरती केली आहे. आम्ही कुठेही नाही आहे, मी माझे मुली कुठेही नाही आहे, 1 रुपयाची प्रॉपर्टीमध्ये आम्ही सहभागी नाही आहे. कोणतेही कंपनी, धनंजय मुंडेची 10 मोठी कंपनी आहे, हजारो कोटीचा टर्नओव्हर आहे, पण त्याच्यामध्ये मी माझे मुली नाही आहे. तो जे ब्लॅकमेलर आहे तो ते दुसरी बायको आहे, मी नाही, क्योंकि तिने पूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. मी पण करू शकते, माझ्याकडे त्यांच्या गिफ्ट डीड पण लिहिलेला आहे. ते प्रॉपर्टी ज्याच्या माझ्याकडे पेपर आहे ओरिजिनल, ते पूर्ण मी डिस्प्यूटमध्ये पण टाकू शकते, आणि टाकणार आहे, अजून टाकणार आहे मी. असं करे नाही, क्योंकि ह्यांचे वकीलने ह्याच्यामध्ये पण लिहिलेलं आहे कोर्टामध्ये की पेशेसाठी त्यांचा व्यवहार बदलला आमदारकीनंतर. अरे माझ्याकडे पुरावे, 50 कोटीची माझी स्वतःची प्रॉपर्टी विकून दिलेली आहे. HDFC ICICI बँकमध्ये 2 वेळा पूर्ण जेवर माझे घाण ठेवले होते, ते घाण ठेवून पैसा मंत्री महोदयाचे चुनावमध्ये दिलेला आहे मी. कशा पैशासाठी? आणि मंत्री झाल्यानंतर तुम्हाला गप्प बसायचे होता, गप्प राहिली होती तर आज माझ्याकडे पण 100 कोटी आले होते. दलाल लोकांनी 2,500 कोटी कमावले. अरे नाचणारी गाणारी हेलिकॉप्टरमध्ये घुमत आहे, फिरत आहे हेलिकॉप्टरमध्ये, मालदीव्समध्ये फ्लोटिंग पाणीमध्ये 5-5 लाख रुपये दर दिवशीच्या नाश्ता खात आहे नाचणारी गाणारी मंत्री झाल्यानंतर. तो मी जरी गप्प राहिली होती तर सगळे यशमोज मी पण करू शकत होती, पण आज मी ठोकर खात आहे, पर मी लढत आहे. तो हे लढाई पैशाची नाही आहे,
माझे स्वाभिमानाची आहे, एक स्त्रीचे 27 वर्षाचे त्याग तपस्याची आहे. आज एक स्त्री आपला स्वतःच्या अस्तित्व लपवून एक नवरे आणि मुलींच्या अस्तित्व निर्माण करते. मी पण 98 मध्ये BJP मध्ये गेली होती, पण आज आणि नवाज शरीफच्या पुतला जलावणारी मी होती त्यावेळी. कारगिलचा इतका मोठा युद्ध चालू होता, तरी पण आज इतकी धाडसी आहे मी अगोदरपासून. पण तरी पण नवाज शरीफ का पुतला जाळला, पूर्ण फेमस झाली. त्यांना असं वाटलं की नाही तो खूपच फेमस झाली. त्यांनी मला सांगितलं नाही तू घरामध्ये बस मेरी माँ, तू तो कुठे पण CM होती नाही तो 2-5 वर्षामध्ये. तो असं इतकी मी डेअरिंग आणि इतकी मतलब टॅलेंटेड सुरू अगोदरपासून आहे, तरी पण स्वतःच्या अस्तित्व लपवून नवऱ्याचं अस्तित्व निर्माण केला की नाही चलो जाऊ द्या, आपला प्रेम आहे, आपला आत्मासारखा आहे, त्यांना होऊ द्या तो. आणि आज माझ्यावरती इतके खोटे लांछन करताय की मी पैशासाठी करते. अरे पैशासाठी मला पाहिजे, मी कोर्टामध्ये जाऊँ. अभी हमने 15 लाख रुपए की मांगनी करी थी, हमें 2 लाख तो मिले. कभी और ऊपर के कोर्ट में मैं जाऊंगी तो मुझे हो सकता है 5 लाख 10 लाख मिल जाए महीने का. हमारी न्यायाधीश, हमारा न्यायालय जब तक जिंदा है मैं वहीं का दरवाज़ा खटखटाऊंगी. ठीक है, मुझे भले ही देर से मिलेगा पर मेरे को मिलेगा न्याय. करुणाताई, खूप सविस्तर बोललात तुम्ही. खरं तर तुमचं मनमोकळ्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात. खूप धन्यवाद तुम्ही मुंबई तकशी बातचीत केली त्याबद्दल. तर या होत्या करुणा मुंडे. त्यांच्या एकूण आता मागण्या काय आहेत, काय अपेक्षा आहेत आणि कशासाठी त्या कायदेशीर लढा देत आहेत या संदर्भात त्यांनी सविस्तर बातचीत केलेली आहे. तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबतच मुंबई तकचे या सगळ्या महत्त्वाच्या विषयासंदर्भातले लाईव्ह बघायला विसरू नका, मुंबई तकचे व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि त्यासोबतच mumbaitak.in आमची वेबसाईट आहे, या वेबसाईटलाही नक्की फॉलो करत राहा. अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. या मुलाखतीमध्ये आम्ही इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या मुलाखतीसाठी पाहत राहा मुंबई तक. धन्यवाद.